गाइस, कैसे हो आप लोग। तो बहुत दिनों के बाद अपना ब्लॉग आने वाला है। जैसे कि अभी बारिश का मौसम आ गया है, तो अपना भी थोड़ा टाइम आ गया है, ऐसा समझ लो। तो देखो दाढ़ी बीड़ी कैसी, अभी श्रावण शुरू होने वाला है। अरे तुला मिशन आहे रे बाबा। आता श्रावण पण सुरू हो राहिला आणि आपण काय श्रावण पकडत नाही। हम भी दिख रहे तो हैं। गाइस आप देख सकते हो ये सब सुरगाना है और ये बारिश है, ये हम है। हाँ, तो इसका बारिश बहुत का मौसम। अरे तो गाइस ये मेरे को बोलने ही नहीं देते। लो भाई पकड़ो, तुम बोलो। तो यहाँ पे गर्ल्स हॉस्टल भी है और हम आते जाते बार बार देखते पर साली पटती नहीं। गाइस तो बहुत दिनों के बाद हम ब्लॉग में तो ऐसे ही मिलते रहिए। और अभी का ये ब्लॉग तो 20 मिनट या 10 मिनट का तो हो ही जाएगा। कैसे ही अगर दोस्त के साथ रहेंगे तो 1 घंटा क्या पूरा दिन निकल जाएगा। तर माझी दाढी मिशा कशा दिसू राहिल्या मला कमेंटमध्ये सांगा बरं का। दाढी मिशा ठेवू का कापू, कसं आज रविवार आहे म्हटलं नाही का, कापून बिपून घेऊ। इकडं काय आहे, आदिवासी मुलींची वसतिगृह। कोण गेला रे इतक्यात, लय भयंकर। बारिश बरसात का मौसम। नाही ते गाणं लाव ना। बरसात के मौसम में तन्हाई के आलम मैं घर से निकल आया, बोतल भी उठा लाया, बॉटल लाया। अभी जिंदा हूँ तो जी ले। मैं कभी कभी सोचता हूँ ये मैं हूँ और ये देखो। तो गाइस ये पानी है, ये मैं हूँ और ये देखो। और ये दो को बोले। तो गाइस कभी कभी सोचता हूँ मैं बहुत ऐसा बड़ा हंसता हूँ, ऐसे बहुत बड़ी स्माइल है मेरी। भाई देख सकते हो नदी नाले भर गए वहाँ तो गाइस यहाँ पे बहुत बड़ा तूफान है, हमें ये नदी पार करनी है। तो कुछ आइडिया बताओ हमें कमेंट करके। ये जो नदी है तो हमें ये पार करनी है, तो कैसे पार करें तो बताइए। तो ऐसे पार कर रहे हैं। ये जगह बेहद खतरनाक है, पानी का बहाव बहुत तेज है। यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है, इसे पार करना आसान नहीं है। यहाँ 1 कदम आगे बढ़ाओ तो 2 कदम पीछे आ जाओ। हाँ, यहाँ पे हमने नदी पार कर ली है, बहुत बड़ी। तर नाही का आता आपण आज रविवार आहे म्हटलं नाही का, ब्लॉग वगैरे काढू म्हटलं। आपलं आता लय बोली वचन झालं, आता आपण थोडं नाही का म्हटलं सिरियस घेऊन थोडं बोलू आहो नाही का आता। तर आता मी सुरगाण्याला आलो आहे। खूप मस्त वाटतं निवांत। अरे पाकिस्तानला म्हणजे खूप मस्त वाटतं नाही का, घर ते घर राहतं। काही झालं तरी नाशिकला राहून मजा नाही येत। घर आली का एकदम मस्त सुकून वाटतं नाही का। चहायला मस्त घरी आलो, मस्त की पहिले गरम पाण्यात मस्त आंघोळ बिंघोळ केली, मस्त चिकन बनवलं, मस्त खाल्लं बिल्लं, असा झोपलो डायरेक्ट 1-2 वाजायलाच उठलो। म्हटलं आता जाऊन नाही का, आता उद्यापासून सोमवार पण सुरू होतोय, तर मग आम्ही आता चिकन घ्यायला चाललेलो आहे। आणि खूप दिवस आता म्हणजे भरपूर दिवस झाले की सुरगाण्याला आलोच नाही। सासफुल काही बरं का। आणि हा विशाल आहे आणि आपला सतीश पिठे, जो काही कामाचा नाही आहे। याला कोणी फुकट घेऊन जातं बरं का। याच्या इतक्या गर्लफ्रेंड आहे ना अबो, नुसतं नाही का त्या बेस्टी दिदूजान बेस्टी, नुसतं त्याच्या बेस्टी। आणि इकडं नाही का आपल्या सुरगाण्यामध्ये मी नव्हतो तेव्हा, पण इकडं मंडप वगैरे टाकला होता। हां, अजित पवार आले होते आणि हे पहा पत्रवाळी अशी दिली होती खायला। इकडे पत्तरवाळी अशी दिली होती, ती अशी पडलेली आहे पत्तरवाळी। आणि मला एक जण नाही का नाशिकला होतो, तर मग एक जण फोन केला, म्हणे दीपक म्हणे कुठे, तर म्हटलं आहे ना। म्हटलं काय रे, तर म्हणे अरे म्हणे ते मंडप नाही का म्हणे, कितीचं म्हणे 10-15 लाखाचं म्हणे मंडप होतं म्हणे। हा का, म्हणे 15-20 लाखाचा मंडप होता। अरे म्हटलं 15-20 लाख, चायला इकडे 1 लाख सगळ्यांना वाटून दिले तर सगळी पब्लिक खुश झाली असती म्हटलं। एवढं म्हटलं महागाचं मंडप घेऊन काय फायद्याचं, बरोबर का नाही भाऊ। बरोबर आहे आपले एक दिवसाचं जेवण दिलं सगळ्यांना, थोडंफार बोरणं दिलं बापन, मग पैसे पण वाटायला पाहिजे होते लोकांना नाही का थोडं।
काय बोली होते बुरुज खलिफा एक गिफ्ट मध्ये द्यायला पाहिजे त्यांनी. आणि नाही का अरे लय दिवसांनी मी सुरगाण्याला आलो तर म्हटलं इकडं आल्याला म्हटलं पाहतो नाही का बस स्टँड फुल तोडून टाकलेलं आहे नाही का. तोडलं म्हणजे आता रिपेअर करून आता नवीन बांधतील बस स्टँड. आणि इकडं पोलीस स्टेशन पण नवीन झालेलं आहे. मी म्हटलं पाहतो अरे म्हटलं आपला सुरगाणा आहे का दुसऱ्याच्या सुरगाणा आहे. चायला म्हटलं नाही का पोलीस स्टेशन पण एकदम नवीन बांधलं. सगळं बाकीचं सगळं एकदम चेंज होऊन गेलो. लय दिवसांनी नाशिकला आलो तर सॉरी सुरगाणा आलो तर. आणि नाही का आता हात दुखून आला रे हात दुखून आलेला आहे. आता मी तिकडं थोडासा रिलॅक्स घेतो. छत्री पण पकडली नाही मोबाईल पण पकडला नाही का. मी थोडं पुढे गेलो का मग आपण नंतर अजून थोडं चालू करू. आता तर ठेवतो बाय बाय. तो मैं कैसे दिख रहा हूँ बताओ. तो मैं खुद शर्मा रहा हूँ मैं अपने आप को देखते. और ये नया डुक्कर है नया जाति का प्राणी है. तो मैं कैसा दिख रहा हूँ बताओ. तर नाही का आता आईला बेरून घेऊन राहिले. आता आवरलंच म्हणजे आता चालले त्यांच्या घरी. गेले किती 20 लाख दिले. साला बोलती बंद हो गई इसकी. तो ब्लॉग मध्ये शिव्या नाही पाहिजे. केसामध्ये कचरा दुसऱ्या त्या पोरीचा बघून घ्या नवा नका नकरा. तर नाही का आता उद्या सोमवारी आपण आपलं नाशिकला चाललेलो आहे. कोणी येत असेल तर सांगा मला कमेंट करून किंवा मला मेसेज करा. आपण जाऊ मस्त सेंड करा तुमचा. नाही का सरकारकडनं मला स्पेशल गाडी आहे 6 वाजेली मी केलेली आहे. बुकिंग केलेली आहे. तिकीट पण बुक आपण गेल्यावर लगे भेटून जाईल तिथे तिकीट आपल्याला गाडीत बसल्या नाही का. तर एकदम महागाची गाडी केलेली आहे. इथून केलेली आहे. वगैरे घेतलेलं आहे विशालने. चिकन वगैरे घेतलं. आता अंडे घेतलेले 3 अंडे. आणि इकडे नाही काय पोलीस स्टेशन झालेलं आहे. बा किती मस्त झालेलं आहे पोलीस स्टेशन. मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही सुरगाण्यात स्विमिंग पूल झालेला आहे. पाऊस पडू राहिला आहे. स्विमिंग पूल झालेला आहे. आता फुल आपण भाऊ आता पोहणार आहे. तो पोहतो आहे. तसं ती भाऊ पाहू शकता सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला आहे. काय पाण्यातून जायला मग उपरशी चलो. मी तर समुद्रात पोहो आया हाऊ. सुरगाण्यामध्ये पूल आहे. त्या पुरी पडल्या भाऊ.